भाडं सुद्धा परवडायला मुश्किल झाले. युद्धाचा हा सगळा परिणाम कांद्याच्या भावावर झालेला आहे. अमेरिका आणि इराणचे युद्ध चालू असल्यामुळे निर्यात होत नसल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता थेट महाराष्ट्रातील बाजारपेठांवरही दिसू लागले. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकण परिसरात शेतीमालाच्या बाजारभावावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं चित्र समोर आलंय. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज चाकण बाजारात जवळपास 20,000 पिशव्यांची कांद्याची आवक झाली. मात्र कांद्याला अवघ्या 800 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंतच भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. नामदेव माधून नाणेकर, नाणेकरवाडी. किती कांदे कांदे तरी 30 गोणे. काय बाजार भाव परवडते का? नाही ना, बाजार भाव परवडत नाही. कांद्याला रोपाला काय भाव दिला, आता खोरापणी काय चालली, आता भाडं सुद्धा परवडायला मुश्किल झाले. 8 रुपये सरकारने काय करावं तुमच्यासाठी? सरकारने भाव वाढवून द्यावा. आखाती देशांतील युद्धामुळे जल आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून कांद्याची निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. निर्यातीसाठी असलेला माल स्थानिक बाजारात येऊ लागल्यानं आवक वाढली आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त झाल्यानं कांद्याचे भाव कोसळले आहेत. या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अंदाजे 125 ते 150 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे अधिकारी, व्यापारी आणि शेतकरी नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत पाहूयात. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक आहे, परंतु युद्धामुळं जे आखाती देश आहे तिथे मोठ्या कांद्याला मागणी राहते. मीडियम कांद्याला मागणी बाकी कोलंबो, मलेशिया इकडे ह्या देशांमध्ये असते. परंतु जी मोठ्या कांद्याला यंदा वातावरण, थंडी चांगली होती, वातावरण चांगलं होतं कांद्याला, त्यामुळे मोठ्या कांद्याचं प्रमाण जास्त आहे. आणि आखाती देशांमध्ये युद्ध चालू असल्यामुळं मोठ्या कांद्यालाच मागणी नाहीये. त्यामुळं मोठा कांदा सुद्धा मीडियमच्याच भावामध्ये द्यायला लागतोय. परिणामी सगळ्याचेच भाव 1-1, 2-2 रुपयांनी दर बाजारला कमी होतात. युद्धाचा हा सगळा परिणाम कांद्याच्या भावावर झालेला आहे. कांदा सीजन मोठ्या प्रमाणात चालू असून मोठ्या प्रमाणात 20 ते 25 हजार पिशवी कांदा आवक झालेली असून 800 ते 1400 रुपयापर्यंत बाजारभाव आहेत. परंतु अमेरिका आणि इराणचे युद्ध चालू असल्यामुळे निर्यात होत नसल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव वाढत नाहीत. युद्धामुळे परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला खर्च परवडत नाही आणि शेतकरी कांद्याच्या उत्पादनासाठी जे गुंतवणूक केली त्याचं सुद्धा त्यांना उत्पन्न त्या प्रमाणात मिळत नाही. विशेष म्हणजे रमजानच्या काळात आखाती देशांमध्ये कांद्याची मागणी वाढलेली असते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. युद्ध काही दिवसात संपेल असं वाटत होतं, मात्र युद्ध भडकतच असल्यानं देशभरातील शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय. भारतामधून मोठ्या प्रमाणात शेतीमाल आखाती देशात निर्यात केला जातो. यामुळं शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळतो आणि 2 पैसे शेतकऱ्यांना कमावण्याची संधी मिळते. मात्र युद्ध सुरूच असल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. कांदा पिकाला नाशवंत पीक म्हटलं जातं. एक कांदा जरी सडला तरी सर्वच कांदे सडण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस शेतात राबून मोठ्या कष्टानं कांदा पिकवला. मात्र आता जेव्हा विकण्याची वेळ आली तेव्हा कांदा विकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय. भारतातील बाजारात कांदा विकलाही गेला तरी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाहीयेत. शेतकऱ्यांचं उत्पादन आणि त्याचा खर्चही निघणं मुश्किल झालंय. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांचे पुढील नियोजनही कोलमडलं आहे. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या हातात पैसा येणार नाही. त्यामुळे आता येणाऱ्या जून महिन्यात लागवडीसाठी पैसे कुठून आणावे, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे, जर घरातील सदस्यांना उपचारासाठी पैसे लागले तर ते कुठून आणायचे, असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांसमोर मात्र निर्माण झाले आहेत.